ठाकरे बंधूंबाबतची अखेर ठरलंय। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि त्याची तारीख ठरली आहे 5 जुलै। 5 जुलैला राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत। हिंदी सक्तीचा GR रद्द करण्यात आलाय। विजय मेळावा त्यामुळे घेतला जाणार आहे। राज ठाकरेंकडून एकत्रित मेळाव्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे। मराठी द्रोहींचा फणा दाबला अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली। मराठी माणसांच्या एकजुटीचं 5 जुलैला दर्शन घडणार आहे असं उद्धव ठाकरे यावेळेला म्हणाले। 5 जुलैला दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला एकत्र दिसणार आहेत। विजय मेळावा दोघांकडूनही घेतला जाणार आहे। आता मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून हा विजय मेळावा घेतला जाणार आहे। हिंदी सक्ती विरोधात दोन्ही पक्षांनी दोन्ही बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य सरकारकडून दोन्ही GR रद्द करण्यात आले आणि म्हणूनच विजय मेळावा साजरा केला जाणार आहे। हा जो निर्णय आला त्याच्यानंतर संजय राऊतांचा मला फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काय करायचं पुढे। म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल आता। तर त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का। म्हटलं 5 तारखेला घेता येईल। म्हटलं आत्ता काही ठिकाण बिकाण जाहीर करू नका। म्हटलं मी माझ्या लोकांची पहिल्यांदा बोलीन, चर्चा करीन आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरवू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण 5 तारखेला काय करायचं ते। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाही आहे, कारण हा खरा तर विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच या मेळाव्याकडे पाहिलं पाहिजे। या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही। तर हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर मनसेनं विजय जल्लोष साजरा केलाय। मुंबई नाशिकसह राज्यभरात मनसेनं आनंदोत्सव केलाय। ढोल ताशांच्या गजरात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। शिवतीर्थाबाहेरही मनसेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे। त्याला राज ठाकरे यांच्या पत्नीही इथे उपस्थित होत्या। मुंबई आणि नाशिकमधली दृश्य आहेत। नाशिकमध्येही राज्य सरकारनं GR रद्द केल्यानंतर हा जल्लोष साजरा करण्यात आलाय। तर हा GR रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावलाय। ही कमळी कुठल्या भाषेतून शिकली अशा शब्दात त्यांनी निशाणा साधलाय। तसंच मातृभाषेचं प्रेम पक्षापलीकडे असायला हवं असंही त्यांनी सुनावलंय। मला आता उत्सुकता आहे, कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत ना, या मराठी पेपर आलेत ना। मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतनं शिकली, कारण मार्क मिळाले 100 पैकी 100, कमळी आमची 1 नंबर। आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली, त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का, तिने 100 मार्क कसे मिळवले, का त्या 100 मार्कात सुद्धा EVM तिने वापरलं होतं का, तर ती मला उत्सुकता आहे। त्याच्यामुळे कमळी आमची 1 नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचं आहे। तर दुसरीकडे सरकारनं ठाकरे बंधूंच्या मोर्चाची धास्ती घेतली। हिंदी सक्तीचा GR मागे घ्यावा लागलाय। 2 भाऊ एकत्र येऊ नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले। एकनाथ शिंदे ठाकरे बंधू एकत्र येऊ देत नाहीयेत। कालचा विजय मोठा होता, सगळा महाराष्ट्र पेटून उठला होता। सत्ताधाऱ्यांच्या सक्तीपुढे महाराष्ट्राची शक्ती जिंकली असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। 100% घेतली आणि मला वाटतं हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की 2 भाऊ एकत्र येऊ नये म्हणून भाजप असेल किंवा यशवंतची गट असेल किती प्रयत्न करत आहेत। नुसतं विरोधी पक्ष नाही तर पूर्णपणे आपण पाहताय रस्त्यावर मराठी माणूस उतरला होता, संपूर्ण महाराष्ट्र पेटला होता आणि मुख्यमंत्र्यांना तो GR त्यांचा मागे घ्यायला लागला आणि मराठी माणूस जर एकवटला, महाराष्ट्राची ताकद जर एकत्र आली तर काय चमत्कार घडू शकतो आणि ताकद किती आपली ही दिसते। त्यांच्या सक्तीसमोर महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे।
दुसरीकडे संजय राऊतांनी काय टोला लगावलाय बघा. फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येऊ शकतात तर दोन भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसली पोटदुखी, असा सवाल, असा हल्लाबोल संजय राऊतांनी विरोधकांवर केलाय. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर फडणवीस यांनी माझ्या शुभेच्छा आहेत, दोघांनीही एकत्र राहावं, असा उपहासात्मक टोला लगावला होता. माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांनी एकत्र राहावं. जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि मिंधे एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात, तर दोन भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसली पोटदुखी आहे? तुमचं कशाला पोटात दुखत आहे? तर दुसरीकडे विधान भवन परिसरामध्ये कट्टर राजकीय शत्रू एकत्र दिसले. आमदार अनिल परब, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांच्यात गप्पा रंगल्या. त्यानंतर अनिल परब आणि मंत्री संजय शिरसाट यांनी एकाच लिफ्टमधून प्रवासही केला. बातमी ठाकुर्लीमधून. अर्धवट असलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कामासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटानं एकत्रित आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पुलावर प्रतिकात्मक विमानं उडवण्यात आली. कागदी विमानं उडवत अनोखं आंदोलन करत सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवली. तर कल्याणमध्ये आरोपीनं चक्क कोर्टाची फसवणूक केली. बलात्कार प्रकरणातील आरोपीनं बनावट कागदपत्र न्यायालयात सादर करत जमीन मिळवली आहे. पीडित महिलेनं स्वतः पोलिसांच्या मदतीनं पुरावे गोळा करत हे प्रकरण उघडकीस आणलंय. कल्याण न्यायालयानं आरोपी बल्लाळ सिंगचा जामीन रद्द केला. नॉन अवेलेबल वॉरंट जारी केले. आरोपीसह खोट्या जामीनदारावरही गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. जामीनपत्र खोटी दिली, ह्याचा मी पाठपुरावा करत असताना मी वारंवार पोलिसांना सांगितलं की साहेब जामीनपत्र खोटी दिली, याच्यावर लक्ष द्या, पण कोणी लक्ष देत नव्हतं. स्वतः मीच गोळा केले सगळे पुरावे RTIच्या माध्यमातून. आज RTI पेपरमध्ये सिद्ध झालं की ह्यांचे सगळे पेपर खोटे आणि बनावटी हे कोर्टाचं निदर्शन आणून दिलं. महात्मा फुले पोलीस स्टेशननी पण सहकार्य केलं. जे डिस्ट्रिक्ट जज आहेत आपल्या सेशन कोर्टच्या, त्यांनी आदेश दिला की ह्यांचं बेल कॅन्सल करण्यात यावे, त्यांना लगेच ताबडतोब अटक करण्यात यावे. NBW वॉरंट जारी केलं त्याच्या अगेन्स्ट. इव्हन त्याच्यावर नवीन FIR दर्ज व्हावी याची पण दक्षता घेतलेली. यानंतर बातमी तुळजापूरमधून. प्रसिद्ध भाग्यश्री हॉटेलवर तुफान हाणामारी झाली. इथे हॉटेलमधले कामगार आणि तरुणांमध्ये जुंपली. हॉटेल चालवून आपल्या मुलीच्या वाढदिवसाला चक्क फॉर्च्युनर SUV गाडी भेट दिल्यानंतर भाग्यश्री हॉटेल राज्यभरात चर्चेत आलं होतं. यानंतर बातमी आहे शेफाली जरीवालाबाबतची. शेफालीच्या मृत्यूबाबत पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आलेत. शेफालीनं फ्रीजमधील शिळं अन्न खाल्ल्यानंतर ती खाली पडली, असा जबाब शेफालीचा पती पराग त्यागीनं पोलिसांकडे नोंदवलाय. शेफालीच्या घरी पोलिसांना अँटी एजिंग गोळ्या आणि विटॅमिन गोळ्या असलेले 2 बॉक्स देखील सापडलेत. शेफाली डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेत होती, मात्र तिला कोणताही त्रास झाला नाही, असा जबाब तिच्या कुटुंबियांनी दिलाय. तर काटा लगा हे गाणं ऐकल्यावर प्रथम दर्शनी जी आठवते ती शेफाली जरीवाला आज इहलोकाच्या प्रवासाला निघून गेली. कालपर्यंत धडधाकट असणाऱ्या या हरहुन्नरी अभिनेत्रीचं अकाली निधन हे गूढ वाढवणार आहे. काय घडलंय नेमकं शेफालीसोबत बघूया. काटा लगा गर्लचा अलविदा.
तारुण्यातच गमावला जीव. शेफाली जरीवाला पडद्याआड. काटा लगा म्हटलं की जी डोळ्यासमोर उभी राहते ती शेफाली जरीवाला. याच काटा लगा गर्लनं शुक्रवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. प्रथम दर्शनी शेफालीचा मृत्यू हा कार्डियक अरेस्टनं झाल्याचं सांगण्यात आलंय. मात्र अवघ्या 42व्या वर्षी या तरुण अभिनेत्रीच्या अकाली मृत्यूनं अनेक प्रश्न उपस्थित झालेत. त्यामुळे शुक्रवारी रात्री नेमकं काय घडलं ते पाहूया. शुक्रवारी रात्री 10:30 वाजता अंधेरीतील गोल्डन रेंज इमारतीतून काळ्या काचांची कार भरधाव वेगात बाहेर आली. थोड्याच वेळात बेलव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत शेफालीला दाखल करण्यात आलं. 11:30 वाजता हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केलं. रात्री 1 वाजता मृतदेह तातडीनं शवविच्छेदनासाठी कोपर रुग्णालयात पाठवण्यात आला. शेफालीच्या अंधेरीतील घराबाहेर पोलीस दाखल झाले. छातीत कळा येऊ लागल्यानं तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण दवाखान्यात जाईपर्यंत तिने अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर शेफालीच्या मृत्यूचं गूढ वाढलंय. पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं ऍक्शन मोडमध्ये येत कारवाई केली. शनिवारी सकाळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीमकडून शेफालीच्या घराची तपासणी करण्यात आली. यावेळी तिचा पती, पराग त्यागी आणि इतर 6 जणांचे जबाब नोंदवण्यात आले. शेफालीच्या घरातील मोलकरीण आणि स्वयंपाकीण यांचीही आंबोली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. भैया मैं शेफाली जी को नहीं देखा, उसके गाड़ी गई है, मैंने गेट खोल दिया वही 10 सवा 10 बजे. मुझे तो 1 बजे रात में पता चला, ये कोई आदमी बोला कि शेफाली जी डेथ कर गए. तब वो भी मैं विश्वास नहीं किया था क्योंकि मैं तो अच्छा भला देख रहा था उसको रोज. और उसने मोबाइल से फोटो दिखाया कि देखो शेफाली जी शायद डेथ कर गए. था उसका कोई यार दोस्त कोई इधर से आया था मोटरसाइकिल से, तो वो दिखाया था कि वो डेथ कर गए हैं शेफाली जी. तो मैं बोला देखो मुझे तो कन्फर्म नहीं है इस चीज का. वो तो मुझे 1 बजे रात में पता चला. जैसे मुझे पता चला कि डेथ हो गया उसके बाद पुलिस भी आ गई. शेफाली जरीवालाच्या मृत्यूमागील खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर दुसरीकडे शेफाली जरीवालाबाबत नवा खुलासा समोर आलाय. शेफाली गेल्या 6 ते 7 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती अशी माहिती समोर आली. ती व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथिओन नावाच्या औषधांचे डोस घेत होती. ही औषधं तरुण दिसण्यासाठी आणि त्वचेसाठी होती. मात्र या उपचाराचा आणि हार्ट अटॅकचा काही संबंध नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी शेफालीच्या अकाली निधनाची बातमी ऐकून सेलिब्रिटींनाही धक्का बसलाय. काटा लगा गाण्यामुळे एका रात्रीत स्टार बनलेल्या शेफालीच्या करिअर ग्राफमध्ये दुसरं कुठलं मोठं गाणं नसतानाही तिनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. याच हरहुन्नरी अभिनेत्रीच्या अकाली जाण्यानं सिनेक्षेत्रासह चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. यानंतर बातमी बघूयात पावसाबाबतची. साताऱ्यातल्या उरमोडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढली, त्यामुळे प्रशासनानं धरणाच्या 4 वक्र दरवाजामधून विसर्ग करण्याचा निर्णय घेतलाय. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे साताऱ्यातल्या धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आणि आता उरमोडी धरणाचे 4ही वक्र दरवाजे उघडले. यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उरमोडी धरण परिसरातून ही दृश्य आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी. सातारा जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर हा कायम आहे आणि त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळते. एकूणच धरण क्षेत्रामध्ये या पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं धरणाला जे पाणी पुरवठा होतोय, जे धरणात पाण्याची आवक आहे ती सुद्धा वाढलेली आहे. आपण आता उभे आहोत, हा साताऱ्यातील उरमोडी धरण आहे आणि हे उरमोडी धरण आतापर्यंत 72% भरलेलं आहे. पाण्याची आवक ही जवळपास 3140 क्युसेक एवढी पाण्याची आवक आहे या धरणामध्ये आणि त्यामुळेच धरण प्रशासनानं या धरणाच्या 4 वक्र दरवाजातून पाणी सोडण्याचा आता निर्णय घेतला आणि हे पाणी सोडलेलं आहे. एकूणच या वक्र दरवाजातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. पायथा वीजगृहातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. साधारण 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा या धरणाच्या 4ही वक्र दरवाजातून आणि पायथा वीजगृहातून होतोय आणि त्यामुळेच धरण क्षेत्रात आता जे पाण्याची आवक आहे ही वाढल्यामुळेच हा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागलेला आहे. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, उरमोडी, सातारा. यानंतर बातम्या बघणार आहोत झटपट 100.
दीपनगर औष्णिक केंद्रानं राख उपसा करण्याचं बोगस टेंडर काढलंय असं माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झालंय. हा आरोप भुसावळ गावकऱ्यांनी केलाय. दीपनगर प्रशासनानं ही बोगस निविदा रद्द करून गावकरी मजुरांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली. असं झालं नाही तर 12 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण केलं जाईल. त्यानंतर 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशाराही देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द या गावात पाणी पुरवठ्याच्या रोहित्र्याला मोठ्या प्रमाणात वेलींचा विळखा पडलाय. त्यामुळे 8 दिवसांपासून गावाचा पाणी पुरवठा बंद आहे. या संदर्भात तक्रार करूनही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि विद्युत वितरण अधिकारी दुर्लक्ष करतात. या वेली तात्काळ काढाव्या अशी मागणी जोर धरू लागली. विदर्भातून येणाऱ्या पूर्णा नदीच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतोय. पूर्णा नदीत टाकलेला भराव जसाच्या तसा पडून आहे. या महामार्गाचं काम सुरू असताना भराव टाकण्यात आला होता. यामुळे नदीकडच्या शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तर मुक्ताईनगरला आणि खामखेडा पुलाला पुराचा वेढा पडण्याची भीती आहे. बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलंय. वाहतुकीसह शहरातील विकास कामांना अडथळा निर्माण झाला होता. अतिक्रमण काढण्यासाठी सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तात नगरपालिकेकडून अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात झाली. अमरावतीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शेकडो झाडांची कत्तल केली जाते. परवानगी केवळ 66 झाडांची होती, मात्र सर्रास वृक्षतोड होते. या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम सुरू आहे. राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांना महावितरणनं झटका दिलाय. 1 जुलैपासून चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रति युनिट 50 पैशांहून अधिकची वाढ करण्यात येते. महावितरणनं दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं वीज दर निश्चितीचे आदेश जारी केलेत. एक जुलैपासून 30 लाख रुपयांपुढील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना 6% कर द्यावा लागणार आहे. पेट्रोल डिझेलवर आधारित वाहनांच्या किमतीही वाढणार आहेत, कारण इतर इंधनांवरील वाहनांसाठी 1% कर आकारला जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यासखळग हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत आहे. या नाटकाचा 8 जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग संध्याकाळी 6:30 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात होतोय. हेराफेरी 3 मध्ये बाबूभैयाच्या भूमिकेत परेश रावलच दिसणार आहे तशी कबुली त्यांनी स्वतःच दिली. यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली. हेराफेरी हा भारतीय सिनेमातील सर्वात लोकप्रिय विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटातील बाबूभैया, राजू आणि श्याम यांची जोडी प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली. इराणमध्ये ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्या विरोधात फतवा जारी करण्यात आलाय. इराणी मौलवी नासेर मकरम शिराजी यांनी जगभरातील मुस्लिमांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय. यात एक महत्त्वाची बातमी येते. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. पक्ष कार्यालय देण्याच्या मागणीसाठी ही भेट होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वतंत्र पक्ष असताना अजूनही पक्ष कार्यालय मिळालं नाही, यासाठी पहिल्याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं होतं. मात्र अजूनही पक्ष कार्यालय न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. अजय चौधरी, वरुण सरदेसाई, महेश सावंत, सुनील प्रभू आणि इतर आमदार यावेळी उपस्थित होते. पुन्हा बातम्या झटपट 100. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक होती. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्य नेता म्हणून निवडलं जाईल. मुंबईसाठी शिवसेनेकडून नवीन चेहऱ्याचा शोध सुरू आहे अशी सूत्रांची माहिती. सोबतच सचिव आणि उपनेतेपदी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
पावसाळी अधिवेशन ही विरोधी पक्षनेत्याविनाच होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षनेते पदासाठी अनुकूलता दाखवली होती. मुंबईच्या जोगेश्वरीत शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची हाणामारी झाली. ठाकरे सेनेच्या छत्री वाटप कार्यक्रमामध्ये शिंदे सेनेच्या शाखा प्रमुखांनी केलेल्या टीकेवरून हा राडा झाला. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहिणींनाही खुशखबर दिली. लाडक्या बहिणींसाठी पुढील हप्त्याकरता 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय असं अजितदादांनी सांगितलं. खानदेशातील राजकारणात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झालाय. उद्या दुपारी 2 वाजता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये हा प्रवेश होईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला यामुळे पूर्णविराम मिळालाय. कुणाल पाटील राहुल गांधींचे निकटवर्ती आणि काँग्रेसचा युवा चेहरा आहेत. कुणाल पाटील यांचं कुटुंब 3 पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले, मात्र आता त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय.